नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण शेततळ्यामध्ये 5 HP पंपाला बॅरेल बांधून सोडणार आहोत. तर ते कसे बांधायचे याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने एक सोल आपल्याला लागते बॅरेल बांधण्यासाठी. आणि हे एक बॅरेल मोटर जळाली होती, आपण हिला काढून घेतले होते. आता भरून नंतर आपण दुसऱ्यांदा सोडत आहोत. तर हा 5 HP पंप आहे ऐकवाचा. ह्याला आपण टेस्टिंग करून सुद्धा दाखवणार किती पाणी मारत आहे. आता मोटरमध्ये पाणी भरून घेण्याचं काम झालेलं आहे. आणि आता याला अशा पद्धतीने आपण एक सोल जी आहे मोटरच्या खालून बांधून घेतलेली आहे. कारण की आपण आता याच्यावर एक बॅरेल बांधणार आहोत. 2 सीटरचं बॅरेल आहे हा. आणि मोटरच्या दोन्ही साईडने अशा पद्धतीने सोल बांधून घ्यावी. मोटर आपली उभी असावी आणि त्याच्यावर बॅरेल जे आपण बांधत आहोत तो बॅरेल आडवा असावा. बॅरेल थोडा चपटा झालेला आहे, त्याला सरळ करायचा प्रयत्न चालू आहे. तर ती करायची गरज नाही, ऑटोमॅटिक ती उन्हानं सरळ होतं राहू दे. तर हे अशा पद्धतीने समोरून एक सोलचं पदर बांधून घ्यायचं आणि मागलच्या साईडने एक पदर बांधून घ्यायचं. नंतर हे दोन्ही पदर आपण वरी बॅरेलला बांधून घेणार. व्यवस्थित गच्च बांधून घेतली आणि आपली बॅरेल जी मोटर जी आहे ते पाण्यावर तरंगत राहील. ते खाली जाणार नाही. जसं पाणी कमी होत जाईल तसं तसं हे खाली जाणार. आणि मध्ये 5 वेळा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणीमध्ये आहे. त्याच्यासाठी आपण फुटबॉल लावून घेतलेला आहे मोटरला समोर. म्हणजे याच्यामधून ही गवत जी आहे वरी आलेलं हे जाऊ नये. हे गेल्याने काय होणार, आपलं जी पंखा आहे मोटरचा ते जाम होऊन मोटर जळू शकते. म्हणून आपण फुटबॉल लावून घेतलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता महागलच्या साईडने जी दावा आहे अशा पद्धतीने वळून घ्यायचं. आणि हे दावा एक दावा घेतल्यानंतर ती दुसरा दावा जी आहे पलीकडल्या साईडने असं घालून महागल्या बाजूने वळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बॅरेलच्या वरील साईड, त्याला जास्त काय विद्या लागत नाही. हे खूप सोपं काम आहे. कोणी पण हे अशा पद्धतीने व्हिडिओ पाहून आपल्या मोटरला बांधू शकतो. शेततळा असू द्या, विहीर असू द्या, कॅनेल असू द्या, काय पण असू द्या, अशा पद्धतीने बॅरेल बांधून सोडल्यामुळे आपल्या मोटरला कसलाही धोका होणार नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही पदर एक करून कमी जास्त पदर ठेवू नये, नंतर बांधताना अडथळा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅलर जी आहे मोटरला बांधून घ्यावी. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, हे आपण वरल्या साईडने जी समोरचे तोंड आहे त्याला गाठ मारून जी दावा जी आहे दाव्याला गच्च करत आहोत. दाव जर ढिल्ला असला तर बॅरल वरी राहणार आणि मोटरमध्ये आणि बॅरलमध्ये खूप गॅप पडू शकतो. म्हणून आपल्याला मोटरीला चिटकून राहण्यासाठी बॅरल दावा आपल्याला गच्च ठेवावा लागणार. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण बांधून घेतलेला आहे. तुम्हाला मी टोटल मागून पुढून सुद्धा दाखवतो. अशा पद्धतीने आपण 2 दावे बांधून घेतलेले आहेत. आणि हे तर ही जी मोटर आहे आपली 2800 RPM ची 5 HP पंप आहे आपला. आणि ह्याला हेड जे आहे 40चा हेड आहे. ह्याच्यावर आपण 25 स्प्रिंकलरची तोट्या इझी हाय प्रेशरमध्ये चालू शकता. एवढा पाणीचा डिस्चार्ज आहे हिला. तर चालू केल्यानंतर मी तुम्हाला ह्याचं प्रेशर पण दाखवेन. आणि ह्याचा मी हिच्या अगोदर एक
आणि जे आपला मेन केबल आहे वायर मोटरमधून निघालेला, त्याला आपण व्यवस्थित एक दाव्याने बांधून घेत आहोत. कारण की मोटरमध्ये बाहेर वळत असताना वायरवर केबलवर मेन लोड येऊ नये आणि त्याला वायरला जर आपण ओढलो तर ते वायरमधून उपसून निघू शकतो. म्हणून आपल्याला त्याच्या वायरला व्यवस्थित बांधून घ्यावे लागणार. ह्याच्या अगोदर मी ह्या मोटरचा एक व्हिडिओ टाकलेला होता माझ्या यूट्यूब चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. मोटर पूर्ण इन्स्टॉलेशन कशी करायची. ही आपण सुरुवातीला आणलेली मोटर आहे ऐकवाची. त्याच्यानंतर आपण एक दुसरा पंप आणलेलं होतं नवीन ऐकवाचं 5 HP आणलं होतं. त्याचं मी व्हिडिओ टाकलेला आहे. तिची प्राईस किती आहे, कितीला भेटली. आणि ह्या वॉरंटी नसून ह्या मोटरची गॅरंटी आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये ह्या पंपाला काय बी होऊ द्या, जळू द्या, कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, बेरिंग फॉल्ट येऊ द्या, काय बी येऊ द्या, डायरेक्ट आपल्याला मोटर चेंज करून भेटणार. त्याला दुरुस्त करून भेटणार नाही, डायरेक्ट आपल्याला नवीन मोटर भेटणार. तर ह्याचा मी फुल व्हिडिओ एक यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. तर आपला जवळपास मोटरला बॅरल बांधण्याचं काम झालेलं आहे. हा 2 सीटरचा बॅरल आहे. आपल्याला हे बाजारामध्ये आपण सेकंड हँड घेतलेला होता, तरी 700 रुपयेपर्यंत आपल्याला भेटलेला होता बॅरल, 600-700 रुपये. आणि यार दाव्याला एक 150 रुपये, असं टोटल आपल्याला 800 रुपये खर्च येईल. 800 रुपयेमध्ये आपली जी बॅरल आहे, मोटर जी आहे, ते पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगत राहील. आपण जर मँगोचे ती नवीन निघालेले ड्रम जे आहेत, ते ड्रम 8,000, 10,000, 12,000 घेईल तसं ते ड्रम आहे. त्याला जास्त पैसा गुंतवण्यापेक्षा फक्त तुम्ही 1,000 रुपयेमध्ये त्याच्यापेक्षा चांगलं रिझल्ट येण्याचं काम आपण करू शकता. त्याला 10-12 हजार रुपये घालून पैसा वेस्ट करून घ्यायची गरज नाही. मँगो फिल्टर लावून हे फक्त तुमचं 600-700 रुपये, 800 रुपयेपर्यंत जर घरामध्ये जर बॅरल असेल तर मग तर फ्रीमध्येच होणार. नवीन बी जर आणायचं म्हणलं तर 600-700 रुपयेमध्ये आपल्याला बॅरल भेटणार आणि 150 ते 200 रुपयेमध्ये आपल्याला हे दावा भेटणार. तर अशा पद्धतीने तुम्ही 1000 रुपयेमध्ये तुम्ही 10-12 हजार रुपये पैसे जे आहेत मँगो फिल्टर लावून ते वाचू शकता, बॅरल हे ड्रम लावून. तर अशा पद्धतीने ह्याला जी 2 होल असते ते 2 होल जे आहे ह्याच्यामध्ये आपण स्टेप लावून व्यवस्थित पॅक केलं आहे, मधून एअर पास होऊ नये म्हणून. आता हे वरून 2 दावे बांधल्यानंतर हे साईडनं जी आहे एक पांढरा दावा, म्हणजे जी आपण जी मेन सोल बांधलेली आहे त्याला टाईट ठेवण्यासाठी साईडने अशा पद्धतीने एक आपण पांढऱ्या दाव्याने व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे. आता आपलं काम पूर्ण झालेलं आहे. आता हे दावा कसून घेतल्यानंतर आपण मोटर हळूहळू पाण्यामध्ये सोडणार आणि कनेक्शन देऊन आपण लगेच याला चालू करून बघणार. तर आपला संपूर्ण काम झालेलं आहे मोटर बांधून घ्यायचं. आता आपण पाण्यामध्ये सोडत आहोत. फक्त 2 माणसाचं काम आहे, तिसरा माणूस लागत सुद्धा नाही याला. हे तुम्ही पाहू शकता आपली मोटर जी आहे हळूहळू पाण्यात जात आहे. सामी सोडा उठा ना पिचीशी, हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित फक्त 1000 रुपयेमध्ये आपण हे काम केलं आहे. बॅरलला बांधून सोडायचं कारण म्हणजे आपण जर मोटर डायरेक्ट तळ्यामध्ये जर सोडलो तर त्यामुळे काय होणार, प्रत्येक वेळेस मोटर बंद चालू होत असताना झोला खाणार आणि ती फुटबॉलचं जी तोंड आहे खाली पाणी वाढायचं ते प्रत्येक वेळेस गाळमध्ये जाऊन ते माती ओढून लहान लहान खडे ओढून ते पंखा जाम होऊन मोटर जळणार किंवा बेरिंग फोडणार. त्याच्यामुळे आपल्याला बॅरल बांधावे लागत आहे आणि खूप छान आहे. याच्यामुळे आपलं जे नुकसान जी होत आहे मोटरीचं, मोटर जळायचं, बेरिंग खराब व्हायचं, ते पूर्ण थांबतो. म्हणून आपल्याला फक्त हे 1000 रुपये खर्च करून आणि मोटर जळाल्यानंतर काय काम असल्यावर आपण फक्त एक दावा आहे बांधलेला, त्याला 1 मिनटात आपण बाहेर काढू शकतो, 1 मिनटात आपण मध्ये सोडू शकतो. आपल्याला पाण्यामध्ये जाऊन मोटर व्यवस्थित ठेवून त्याला बांधून करून ते पूर्ण आपलं जे काम आहे ते आपल्याला करावे लागणार नाही.
फक्त एक व्यक्ती ह्याला बाहेर काढू शकतो, मध्ये सोडू शकतो काही फॉल्ट असल्यावर. आता कनेक्शन चालू आहे तिकडं, कनेक्शन लावून आपण मोटर चेक करू पाणी किती मारत आहे मोटर. परवा दिवशी मोटर जी आहे जळालेली होती आणि आज याला भरून आणलेलं आहे. तर आपलं पूर्ण काम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मोटर जी आहे पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगत आहे. मी तुम्हाला हलवून दाखवतो, हे पाहू शकता तुम्ही. एका हातानं आपण मोटर बाहेर ओढू शकता, मध्ये सोडू शकता. त्याला कसलाही कोणताही दुसऱ्या व्यक्तीची गरज लागत नाही. आणि हे आपला दावा आहे. दाव्यानं सुद्धा आपण वायर आहे, वायरनं सुद्धा आपण मोटर ओढू शकता. कारण की आता आपण वायरला मध्ये बांधलेलं आहे. ते डायरेक्ट मोटरीमधून आपण ओढल्यानंतर त्याला डायरेक्ट मोटरीमधून त्याला प्रेशर बसणार नाही. वायरनं सुद्धा आपण मोटर काढू शकता. त्याला आपण व्यवस्थित दुसरा एक दावा बांधून घेतलेला आहे, त्या साईडला बांधलेला आहे मोटर बाहेर काढण्यासाठी. तर आपलं हे पूर्ण काम झालेलं आहे. आता आपण ह्याला कनेक्शन देऊन मोटर चालू करून पाहूया. तर आपला जे आहे मोटरचं कनेक्शन द्यायचं काम पूर्ण झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण मोटरला कनेक्शन दिलेलं आहे. ऑटो स्विच जे आहे ते लावलेलं नाही. हे डिजिटल टायमर ऑटो स्विच आहे. ह्याच्यावर आपण मोटर किती वेळ चालवायचं, किती तास पाणी द्यायचं दिवसभरामध्ये, हे पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टम आहे याच्यावर. ह्याचं पण मी व्हिडिओ टाकेन नंतर नेक्स्ट टाईम. हिला इन्स्टॉल कसं करायचं आणि हिने काम कसं करतो ह्याचं पण मी एक व्हिडिओ टाकेन. हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे. प्रत्येक शेतकऱ्यापाशी असणे खूप गरजेचं आहे. आपल्याला किती वेळ किती पाणी द्यायचं आहे. तर स्प्रिंकलरचा जर टप्पा लावलेला आहे आपण, तर त्याला आपल्याला 2 तास पाणी लावायचं आहे, नंतर मोटर बंद करायची आहे दिवसभर, नंतर मोटर चालू करायचं नाही. तर तसल्या कंडिशनमध्ये हे खूप चांगलं काम करतो. फक्त लेट आल्यानंतर 2 तास चालवतो आणि 2 तास कंप्लीट झाल्यानंतर किती ट्रिप मारू द्या 2 तास चालवणारच आणि 2 तास संपल्यानंतर ऑटोमॅटिक बंद करणार. नंतर मग लेट किती बी ट्रिप मारू द्या, काय बी करू द्या, नंतर हे ऑटो स्विच चालू करणार नाही. दुसऱ्या दिवशी 2 तास तरी चालणार. 3 तास कसे बी आपण याची सेटिंग लावू शकता, टायमर लावू शकता. तर ह्याचा पण मी एक व्हिडिओ नंतर टाकेन. आता आपण विदाऊट ऑटो स्विच मोटर चालू करत आहोत. मोटर चालू झालेली आहे. मोटर बहुतेक उलटी आहे. हे तुम्ही पाहू शकता मोटर चालू झालेली आहे आणि पाणी किती मारत आहे, कारण की मोटर सध्या उलटी आहे. आता याला आपण बंद करून कनेक्शन चेंज करणार. ढिल्ला बंद वायर. कनेक्शन चेंज करत असताना फक्त आपल्याला सेंटरमधला आणि त्याच्या बाजूचा कोणताही एक वायर चेंज करायचा आहे. मोटर उलटी सवाशी करत असताना 3 वायर चेंज करायची गरज नाही, फक्त दोन वायर चेंज करायचं. आता आपलं काम झालेलं आहे. आता आपण चालू करणार. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता ते मोटर पाणी किती मारत आहे. तर हे 5 HP मोटर आहे आणि हिचं पाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर व्यवस्थित 25 स्प्रिंकलरची तोट्या फुल प्रेशरमध्ये चालतात. बंद करू. तरी आपलं आता काम झालेलं आहे पूर्ण. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नंतर नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.